मीन्स रिसबस्टिट्यूट मेथड यूज करतो. तर स्टार्टिंगला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणून इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 द्यायचं आहे गिवन इक्वेशनला. बघा गिवन इक्वेशन्स काय आहेत. हा इक्वेशन क्वेश्चन मध्ये दिला आहे. हा दिला आहे क्वेश्चन मध्ये. हा इक्वेशन नंबर 1 लिहाल का. बघा xy इक्वल टू अगोदर आहे कॉन्स्टंट इक्वल टू नंतर आहे स्टँडर्ड फॉर्म आहे. तर गिवन इक्वेशन लिहूया. देन नेक्स्ट गिवन इक्वेशन 13/2x + 1 7/y + 2 आहे स्टँडर्ड फॉर्म. o इक्वल टू अगोदर xy आहे इक्वल टू नंतर कॉन्स्टंट आहे. तर हा सेकंड गिवन इक्वेशन. हे दोन्ही इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे जे क्वेश्चन मध्ये दिले होते. पण डायरेक्टली आपण याला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 दिला आहे. हे केल्यावर काय करता तुम्ही जो डिनॉमिनेटर सेम आहे त्याच्या जागी अदर व्हेरिएबल्स पुट अप करता. तर xy व्हेरिएबल इथे दिलाय. तुम्ही mn यूज करू शकता, ab यूज करू शकता, pq यूज करू शकता. मी इथे ab यूज करणार आहे. ठीक आहे. सबस्टिट्यूट ऑलवेज 1 अपॉनच लिहायचं आहे. m इज इक्वल टू किंवा मग असं 1 अपॉन कोण आहे डिनॉमिनेटर 2x + 1 डिनॉमिनेटरच्या जागी लिहायचं आहे इक्वल टू m. आणि इथे कोण आहे 1 अपॉन लिहायचं कारण हा अपॉन मध्ये आहे. y + 2 इक्वल टू n. आता ह्या व्हॅल्यूज 1 आणि 2 मध्ये पुट अप करायचे. बघा नंबर साइन ॲज इट इज राहील. 7 mn घ्यायच्या ऐवजी मी ab घेते कारण प्रिवियस व्हिडिओत ab घेतलेला होता. तुम्हाला समजायला सोपीच आहे. 7a + 13b इक्वल टू 27. बघा 7a + 13b इक्वल टू 27. कंप्लीट इक्वेशन न्यूमरेटर मध्येच आहे फक्त. तर हा इक्वेशन नंबर 3. देन 13a + 7b इक्वल टू 33. कंप्लीट इक्वेशन न्यूमरेटर मध्ये म्हणून हा कोणापासून तयार झाला फ्रॉम 1 हा फ्रॉम 2. इक्वेशन नंबर 1 पासून हा बनलाय. इक्वेशन नंबर 2 मध्ये ab ची व्हॅल्यू पुट अप करून हा. तर आता दोन लिनियर इक्वेशन मिळालेले आहे ab मध्ये. तर असे दोन लिनियर इक्वेशन आपण कोणत्या मेथडने सॉल्व्ह करतो कोएफिशिएंट इक्वल करून. राइट. बट कोएफिशिएंट इक्वल करून सुद्धा तुम्हाला ab च्या व्हॅल्यूज भेटतील. पण या प्रॉब्लेम मध्ये बघा क्रॉस मध्ये कोएफिशिएंट सेम आहे का चेक करा. आहे क्रॉस मध्ये सेम. जर क्रॉस मध्ये कोएफिशिएंट सेम असेल तर पर्टिक्युलर टाइप ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन यूज करतो. मीन्स काय करतो दोन्ही इक्वेशनची ॲडिशन, दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन, अगेन ॲडिशन मीन्स ॲड सबट्रॅक्ट ॲड असं करतो. त्यावेळी केलं तरी तुम्हाला आन्सर मिळणार आहे किंवा कोएफिशिएंट इक्वल केला तरी आन्सर मिळणार आहे. ठीक आहे. कोणती मेथड यूज करा. मला क्रॉस मध्ये सेम असले कोएफिशिएंट ॲड सबट्रॅक्ट ॲड मेथड यूज करायला आवडते. तर मी ती मेथड यूज करणार आहे. ॲड इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 या दोन्ही इक्वेशनला ॲड करते. बघा 7a + 13b इक्वल टू 27. 13a + 7b इक्वल टू 33. हे दोन्ही इक्वेशन लिहिले. 13 + 7 20a + 20b इक्वल टू याची ॲडिशन 60. ओके. तर ॲड सबट्रॅक्ट ॲड मेथडमध्ये नेहमीच तुम्हाला कॉमन भेटत असतो एक नंबर. तो कोण कॉमन मिळाला इथे 20 रिमूव्ह केले. कोण उरले बघा a + 20 रिमूव्ह झाले मीन्स ब्रॅकेटच्या बाहेर गेले. ओके. ब्रॅकेट सोबत 20 मल्टिप्लिकेशन त्या साईडला केला तर डिव्हिजन. 20 मल्टिप्लिकेशन त्या साईडला गेले तर डिव्हिजन. therefore a + b is equal to 60 ला 20 ने डिवाइड केला 3. तर तुम्हाला इथे a किंवा b ची व्हॅल्यू नाही मिळाली आहे म्हणून आपण नेक्स्ट इक्वेशन नंबर देतोय. 3 4 नंतर इक्वेशन नंबर 5. बघा ॲड झाला. आता क्रॉस मध्ये कोएफिशिएंट इक्वल असल्यामुळे दोन्ही इक्वेशनला मी सबट्रॅक्ट सुद्धा करणार आहे. 7a + 13b इक्वल टू 27. 13a + 7b इक्वल टू 33. सबट्रॅक्ट करणार सबट्रॅक्ट स्टेटमेंट लिहायचं राहिलंय.
7चं साइन प्लस यूज नाही करायचं, काय यूज करायचं, मायनस. प्लस आहे तर मायनस. 13 मायनस 7 6 आहे. ओके, सबट्रॅक्शन झाली ग्रेटर नंबरचा साइन. इथे बघ प्लस मायनस मायनस सबट्रॅक्शन होणार, सबट्रॅक्शन झाली 13 मायनस 7 6 ग्रेटर नंबरचा साइन. इथे सुद्धा सबट्रॅक्शन होणार 33 मायनस 27 6 ग्रेटर नंबरचा साइन. तर जेव्हा ऍड सबट्रॅक्ट ऍड क्रॉस साठी मेथड यूज करतो तेव्हा तुम्हाला एक व्हेरिएबल नाही मिळत, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू नाही मिळत, एक कॉमन नंबर भेटतो जो ब्रॅकेटच्या बाहेर काढायचा असतो. तो कोण कॉमन आहे, 6. मी साइनला ब्रॅकेटच्या बाहेर नाही काढत आहे, ओन्ली नंबर. कारण मग कसं आहे, साइनला ब्रॅकेट काढायच्या बाहेर काढलं की स्टुडंट मग साइनमध्ये कन्फ्यूज होतात, कॅल्क्युलेशन मिस्टेक्स करतात. तर बेटर मी फक्त नंबर काढते, साइन ॲज इट इज. बघा मायनस आहे ॲज इट इज, प्लस बी 6 मल्टिप्लिकेशन त्या साइडला लिहिलं डिव्हिजन. मल्टिप्लिकेशन बाकी ॲज इट इज ठेवलंय, मल्टिप्लिकेशन त्या साइडला लिहिलं तर डिव्हिजन. 6 डिवाइड बाय 6 1 मायनस प्लस मायनस. सबट्रॅक्ट केल्यावर न्यू इक्वेशन नंबर मिळतो हा. ॲडिशन करून हा इक्वेशन नंबर मिळाला, सबट्रॅक्ट करून हा. तर ॲड झाला सबट्रॅक्ट झाला. आता काय करायचं राहिलं, अगेन ॲड जे न्यू इक्वेशन्स मिळाले आहेत त्या दोघांना. कोणाला, ॲड इक्वेशन नंबर 5 अँड इक्वेशन नंबर 6. इक्वेशन नंबर 5 हा इक्वेशन नंबर 6. बघा मायनस बरोबर लिहायचे, प्लस आहे मायनस आहे कॅन्सल. 1b कोएफिशिएंट नाही मीन्स 1 आहे, 1 + 1 2b ग्रेटर नंबरचं साइन पॉझिटिव्ह. ॲड 3 + 1 4 नाही करायचं रूल वाईज. 3 - 1 2 ग्रेटर नंबरचं साइन पॉझिटिव्ह लिहायची आवश्यकता नाही. b ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. b व्हेरिएबल ॲज इट इज इक्वल टू खाली इक्वल टू 2 ॲज इट इज. 2 मल्टिप्लिकेशन त्या साइडला दिलं तर डिव्हिजन. 2 ला 2 ने डिवाइड केलं तर 1. ही झाली आपली b ची व्हॅल्यू. आता तुम्हाला a आणि b ची व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. a आणि b ची व्हॅल्यू मिळाल्यावर आपण काय करतो, लगेच आठवलं पाहिजे. रिसबस्टिट्यूट मेथड मध्ये a b ची व्हॅल्यू मिळाल्यावर आपण रिसबस्टिट्यूट करतो त्या व्हॅल्यू. मीन्स अगेन आपल्याला हे सबस्टिट्यूट वाला स्टेटमेंट लिहायचं आहे. रिसबस्टिट्यूट values of a and b. Resubstitute values of a and b हे स्टेटमेंट लिहायचं. 1/2x + 1 equal to a, 1/y + 2 equal to b. As it is, a च्या खाली a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू फाइंड केली, a ची व्हॅल्यू फाइंड करायची राहिलेली होती. b ची व्हॅल्यू फाइंड केली आहे, a ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करावी लागेल. पुट b = 1 इन इक्वेशन नंबर. a ची व्हॅल्यू फाइंड करायची राहिली होती, a b फाइंड केल्यावरच रिसबस्टिट्यूट करायला. तर b ची व्हॅल्यू मिळाली आहे. ही b ची व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन मध्ये पुट अप करूया, सपोज 5 इन इक्वेशन पुट b = 1 इन इक्वेशन 5. तर हा इक्वेशन नंबर 5 आहे. यात b च्या जागेवर b ची व्हॅल्यू टाकली. ओके, b च्या जागेवर b ची व्हॅल्यू, बाकी ॲज इट इज. a ची व्हॅल्यू फाइंड करायची ॲज इट इज इक्वल टू 3 ॲज इट इज प्लस 1 त्या साइडला गेला तर -1 3 - 1 2. ही झाली आपली a ची व्हॅल्यू. a आणि b दोन्ही व्हॅल्यूज मिळाल्यावर आपण काय लिहितो, रिसबस्टिट्यूट व्हॅल्यूज ऑफ a and b. Substitute values of a and b. Okay, a b ची व्हॅल्यू मिळाली
ॲडिशन 6 होणार नाही. एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. एक्स ॲज इट इज राईट इक्वल टू खाली इक्वल टू 1 प्लस 2 तिकडे गेला तर मायनस 2 मायनस 1 1 ग्रेटर नंबरचा साइन. देन एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे इक्वल टू मायनस 1 ॲज इट इज 4 मल्टिप्लिकेशन त्या साईडला गेले तर डिव्हिजन. ही झाली आपली एक्सची व्हॅल्यू. आता वायची व्हॅल्यू y plus 2 equal to 1 है ना. y as it is equal to 1 as it is plus 2 त्या साईडला गेला तर minus 2 2 minus 1 1 ग्रेटर नंबरचा साइन. ही झाली y ची व्हॅल्यू. x आणि y दोघांच्याही व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. आता सोल्युशन कसं लिहा. therefore solution of given equation is x equal to minus 1 upon 4 and y is equal to minus 1. That is in bracket पहिले x ची व्हॅल्यू नंतर y ची व्हॅल्यू. हे जे x y च्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत ह्या व्हॅल्यूज तुम्ही हे गिवन इक्वेशन मध्ये पुट अप केल्या तर तुम्हाला लेफ्ट आणि राइट साइड इक्वल भेटेल. मीन्स इक्वेशन सॅटिस्फाईड होईल. सो आपला आन्सर राइट आहे. रिसबस्टिट्यूटचे प्रॉब्लेम्स थोडे मोठे असतात, लेंदी असतात. तुम्ही प्रॅक्टिस करा तर तुम्हाला नक्की येणार. अगदी रिसबस्टिट्यूटचे सर्व व्हिडिओज बघा. सर्व व्हिडिओज बघितले की तुम्हाला मेथड लक्षात येईल. अगदी इझी वेनी समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब सुद्धा करा. आणखी हां कमेंट करायचं असेल तर कमेंट सुद्धा कराल की तुम्हाला यात काही डाऊट आहे का किंवा अदर कोणती पण कमेंट मॅथ्स प्रॉब्लेमशी रिलेटेड तर करू शकता तुम्ही. ओके.